जोपर्यंत शेवटचा बॉल होत नाही तोपर्यंत मॅच संपत नसते. हा क्रिकेटचा बेसिक नियम आहे. IPL 2026च्या 15व्या सामन्यात असंच घडलं. 182 रन्सचा पाठलाग करत असताना लखनौ सुपर जायंट्सची अवस्था एक वेळेला अशी होती की 128 वर 7 विकेट असं त्यांचं चित्र झालेलं होतं. आता लखनौचा धुवा उडणार असं सगळ्यांना वाटत होतं. पण त्याच वेळेला एंट्री झाली एका 21 वर्षांच्या पठ्ठ्याची. नाव आहे मुकुल चौधरी. हा पठ्ठ्या आला फक्त 27 बॉल्समध्ये 7 सिक्स मारत त्यानं 54 रनची तुफान इनिंग खेळली आणि हारलेली मॅच जिंकून दिली. त्यामुळे सध्या मुकुल चौधरी चर्चेत आहे. पण या मुकुल चौधरीचा इथपर्यंतचा स्ट्रगल फार मोठा आहे आणि त्याचं हे स्वप्न जेल पासून सुरू झालं असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. चला सगळी स्टोरी सांगतो. नमस्कार, मी सुधीर काकडे, लोकमत मध्ये तुमचं स्वागत आहे. मुकुल चौधरीचा हा विजय जेवढा ग्रँड आहे तेवढाच त्याचा इथपर्यंतचा प्रवास हा कठीण होता. मॅच नंतर बोलताना मुकुलने एक खूप मोठी गोष्ट सांगितली. तो म्हणाला, माझा प्रवास माझ्या जन्माआधीच सुरू झालेला होता. आता तुम्ही म्हणाल हे कसं? तर मुकुलच्या वडिलांचं हे स्वप्न होतं की त्यांच्या मुलानं एक दिवस देशासाठी क्रिकेट खेळावं. पण घरची परिस्थिती फार चांगली नव्हती आणि लेकाला खेळता यावं म्हणून मुकुलच्या वडिलांनी जे जे केलंय ते ऐकून तुमच्या डोळ्यात पाणी येईल. थोडं सविस्तर सांगतो. मुकुल चौधरी हा राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावातून येतो. हे त्याचे वडील दिलीप चौधरी. मुकुलला इथपर्यंत आणण्यात त्यांचा रोल मोठा होता. त्यांची सुरुवात सुद्धा एका मोठ्या संघर्षानं झाली होती. त्यांनी प्रशासकीय सेवेत नोकरीसाठी सुरुवातीला बरेच वर्ष प्रयत्न केले पण तिथं काही झालं नाही. मग नंतर 2016 मध्ये एक महत्त्वाचा टर्न त्यांच्या आयुष्यात आला. आपल्या मुलाला क्रिकेटमध्ये करिअर करायचंय ही त्यांची इच्छा होती आणि ती वेळ आलेली होती. तेव्हा सीकरमध्ये, राजस्थानच्या सीकरमध्ये SBS क्रिक हबमध्ये ते पोहोचले. मुलाचं नाव तिथे नोंदवलं पण खिसा रिकामा होता. तेव्हा त्यांना एक मोठा निर्णय घ्यावा लागला. पैशांसाठी, लेकाच्या क्रिकेटसाठी त्यांनी थेट आपलं घर विकायला काढलं. घर विकून दिलीप चौधरींना 21 लाख रुपये मिळाले. त्यांनी ते सगळे पैसे मुलाच्या प्रशिक्षणासाठी आणि भविष्यासाठी ठेवले. त्यानंतर त्यांनी एक हॉटेल सुरू केलं, कर्ज घेतलं. नशिबाने पुन्हा त्यांना हुलकावणी दिली. कर्जाचे हप्ते थकले आणि त्यामुळे त्यांना तुरुंगात सुद्धा जावं लागलं. एका माध्यमाशी बोलताना त्यांनी सांगितलं की मी हप्ते देऊ शकलो नाही, तुरुंगात गेलो, पण मी कधीही कुणाची फसवणूक केलेली नाही. जेव्हा दिलीप चौधरींनी आपलं घर विकलं तेव्हा नातेवाईकांनी त्यांची साथ सोडली होती. लोक त्यांना वेड्यात काढायला लागले होते. लोक त्यांना तोंडावर म्हणायचे की तू स्वतःची जिंदगी बर्बाद केलीस पण आता मुलाला तरी सोड. पण हे कडू शब्द त्यांनी पचवले आणि आपल्या मुलावरती लक्ष दिलं, त्याच्यावरती मेहनत घेतली. वयाच्या 12व्या वर्षीच मुकुलनं क्रिकेट खेळायला सुरुवात केली. त्या काळात राजस्थानमध्ये सीकरमध्ये जास्त क्रिकेट अकॅडम्या नव्हत्या. पण मुकुलनं SBS क्रिकेट अकॅडमीमध्ये 5-6 वर्ष घाम गाळला. आणि जर तुम्हाला हाय लेवलचं क्रिकेट खेळायचं असेल तर मोठ्या शहरात जाणं गरजेचं असतं. मुकुलनंही तेच केलं. तो जयपूरला शिफ्ट झाला. गेल्या 4 वर्षांपासून तो तिथं प्रॅक्टिस करतोय, क्रिकेट खेळतोय, वेगवेगळे क्रिकेटचे डावपेच शिकतोय. पण मुकुलला कळलं होतं की आजचं T20 क्रिकेट खूप फास्ट झालंय. तिथं टिकण्यासाठी फक्त टॅलेंट नाही तर मॅच एक्सपिरियन्स लागणार आहे. म्हणून तो 3-4 महिने गुरुग्राममध्ये राहिला. दिल्लीत अनेक लोकल मॅचेस खेळला. तिथे खेळल्यानंतर त्याला फास्ट क्रिकेटमध्ये कसं ॲडजस्ट व्हायचं त्याचा अंदाज त्याला आला आणि तोच आत्मविश्वास त्याला ईडन गार्डन्सवर दिसून आला. KKR विरुद्धच्या मॅचमध्ये जेव्हा मोहम्मद शमी आऊट झाला तेव्हा मुकुलवर सगळं प्रेशर होतं. पण त्याचं प्लॅनिंग सिंपल होतं, शेवटपर्यंत खेळायचं. त्यानं विचार केला की जर बॉल माझ्या एरियामध्ये आला तर मी त्याला हिट करणार, बाकी जे होईल ते बघू. याच नो फेअर ॲटिट्यूडमुळे आज तो प्लेयर ऑफ द मॅच ठरलाय. मुकुलची ही फिनिशिंग एबिलिटी ओळखूनच IPL 2026च्या ऑप्शनसाठी त्याच्यासाठी मोठी चढाओढ लागली होती. 30 लाखांच्या बेस प्राइस पासून त्याची सुरुवात झाली आणि मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्सच्या स्पर्धेत थेट 2,60,00,000वर त्याच्यावरची बोली जाऊन थांबली आणि तिथंच लखनौनं उडी घेतली, त्याला आपल्या संघात सामील करून घेतलं. आणि आज मुकुलनं त्या प्रत्येक पैशाचं चीज केलंय. पण हे 2,60,00,000 त्याला जेव्हा मिळाले तेव्हा त्यानं आधी आपल्या वडिलांनी घेतलेलं कर्ज फेडणार आहे असं म्हटलं आणि त्याची हीच श्रीमंती सगळ्यात मोठी असल्याचं त्याचे चाहते म्हणतात. ही सगळी स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच वेगवेगळ्या स्टोरीज जाणून घेण्यासाठी तुम्ही लोकमत पाहत राहा.